काम आहे, सहकार आहे आणि सिव्हिल एव्हिएशन आहे, याचं सुद्धा तिथे काम चालेल। या ठिकाणी रेल्वे तीर्थयात्रांच्या संदर्भातलं एक वेगळं मदत केंद्र असेल। केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिकेच्या अनेक योजना नागरिकांच्या ज्या आहेत त्याच्या संदर्भातलं एक स्वतंत्र मदत केंद्र आहे। त्याशिवाय महाई सेवा केंद्र तिथं 24 तास चालू असणार आहे। नोकरी स्वयंरोजगारच्या विषयातला एक स्वतंत्र कक्ष त्या ठिकाणी आहे। एक स्वतंत्र वैद्यकीय कक्ष आपण त्या ठिकाणी चालू करतोय। दिव्यांग नागरिकांसाठीचा एक कक्ष त्या ठिकाणी असेल। शैक्षणिक विभाग व शिष्यवृत्ती मार्गदर्शन केंद्र त्या ठिकाणी असेल। शिवाय आपण जो जनता दरबार आता चालू केला की साहेब, आम्ही निवडून आल्यानंतर हा विचार केला की जेव्हा महापौर होतो तेव्हा सुद्धा की सातत्यानं लोकांशी संवाद आपला साधला गेला पाहिजे। खरं तर तो काळही खूप अवघड होता, कोविडचा काळच नेमका होता। तर लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून आपण निश्चितपणे लोकांशी संवाद आपला असला पाहिजे, म्हणून आम्ही सोशल मीडियाचा त्यावेळेला वापर खूप केला आणि एक इंटरॅक्टिव्ह अशा पद्धतीचं मग फेसबुक असेल, इन्स्टा असेल, त्यावेळेला जे जे करता आलं ते आम्ही सातत्यानं जवळपास 28 महिने आम्ही तो कार्यक्रम दर महिन्याला राबवला। इथे निवडून आल्यानंतर सुद्धा आम्ही हा विचार केला की आपण 6 विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो, तर दर महिन्याला शेवटच्या रविवारी एका विधानसभा मतदारसंघात आम्ही जनता दरबार करतो। सकाळी आम्ही 11ला चालू करतो, 5-6 वाजेपर्यंत तो चालतो आणि त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतो, तो सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्या शासकीय व्यवस्था यंत्रणा आमच्या सोबत त्या ठिकाणी दिवसभर बसतात। पोलीस प्रशासन असतं, महापालिका प्रशासन असतं, राज्य सरकारचे जिल्हाधिकारीच्या माध्यमातून त्यांचं प्रशासन, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही एका जागेवरती बसून 6-7 तास आम्ही बसतो आणि तो कार्यक्रम महिन्यातला एक विधानसभा असा करून आमचा 6 विधानसभा पूर्ण झाला। त्याच्यानंतर पुन्हा 2 विधानसभा आता आमच्या पूर्ण झाल्या, अशा 8 जनता दरबार, 9 जनता दरबार आमचे झाले। आणि ह्या जनता दरबारात जी कामं सुटलेली आहेत की जी कामं लगेच जागेवरती होत नाहीत, तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून सुद्धा या कार्यालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष आता आम्ही या माध्यमातून चालू केला आणि तो सुद्धा या ठिकाणी असेल। एक 2-3 नवीन रुग्णवाहिका आपण 24 तास मोफत सेवा म्हणून आता पुणेकरांसाठी या ठिकाणी उपलब्ध करतोय। अजून एक छोटंसं पुस्तकाचं प्रकाशन आपल्या हस्ते आम्हाला करायचं होतं, खरं ते कोविडच्या काळानंतर राहून गेलं। कोविड सारखा अत्यंत महाभयानक काळ होता आणि खरं तर तो काळा प्रवास आपल्याला कुणाला आज आठवायलाही नकोय, म्हणजे आठवायलाच नकोय तो, इतकं ते मनापासून आपल्याला त्याच्यात आपण पाहिलं की किती भयानक होता तो सगळा काळ। परंतु त्या काळात सुद्धा काम करत असताना काही चांगले वाईट अनुभव जे आले, मी खरं तर मी काही लेखक नाही, पण पैलवान माणूस, मी काही लिहिण्याचा माझा काही संबंध नाही, पण तरी सुद्धा बऱ्यापैकी थोडं लिहित मी त्यावेळेस जो गेलो, त्याचं शब्दांकन काय माझं नाही, ते एका व्यवस्थित लेखकांनीच केलं। त्यामुळे शब्दांकन चांगल्या पद्धतीनं करून एक चांगला वाईट जो अनुभव आला तो पुण्याचा महापौर त्याला प्रथम नागरिक म्हणून संकल्प, तर मी प्रथम माणूस असं म्हणून साधारणतः खूप भावनिक या पद्धतीनं जे काही त्याच्या काळात सगळे अनुभव आले ते त्या पुस्तकामध्ये सगळे ते आले, तर त्याचंही प्रकाशन आज आपल्या हस्ते या ठिकाणी करायचंय। आणि म्हणून अशा अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण आमच्यामध्ये आलात, मला खूप, आम्हाला सगळ्यांना आनंद